सांगायलो आम्ही. 1935 बाबासाहेबांना धर्मांतराची घोषणा केली येवल्याला. तर 56 किती वर्ष अभ्यास केला बाबासाहेबांना? पूर्ण ग्रंथाचा केला. महाभारत, रामायण, बायबल सगळं केला. मग बाबासाहेबांना श्रेष्ठ भगवान बुद्धाचा धम्म का स्वीकारला? म्हणजे मग बाबासाहेबापेक्षा तुम्ही मोठे आहेत का आता? बाबासाहेबांना धर्मांतर करून 69 वर्ष वयाले आणि 69च्या नंतर तुम्ही जर आता सर्व बौद्ध धर्माच्या रमाईच्या लेखीला बाबासाहेबाच्या वागणीला बसून जर तुम्ही आडरानामध्ये जर बाबासाहेबाच्या विरोधामध्ये जर तुम्ही इथं शाळा शिकवित असाल आणि त्याला धम्माचं ज्ञान जर शिकवित असाल तर तुमच्या एवढं गद्दार कोणी बी नाही या देशामध्ये. आणि माय मावल्यानं तुमच्या पुढे हात जोडून सांगतो, 4 लेकरं रमाईनं मातीचे आड केलेत म्हणून आज हे दिवस आपल्याला आले. तर कोणीही केलं नाही आपलं भलं. आणि इमान राखा त्या रमाईचं. बाबासाहेब आंबेडकरांचं इमान राखा. कुणी भलं केलं नाही आपलं. खोबऱ्याचं तेल पिल्यानं भलं होत नाही. खोबऱ्याचं तेल अंगाला लावल्यानं, डोसक्याला लावल्यानं चिकन फुट माणूस दिसतंय, बाकी काही नाही. मला माहिती आहे, मी जालन्यासारख्या ठिकाणी 10 वर्ष ड्युटी करून आलेला माणूस आहे. फक्त त्या रमाईच्या 4 लेकराची शपथ आहे तुम्हाला. इमान राखा त्याचं. 22 वर्ष अभ्यास केला बाबासाहेबानं. का दुसरा धर्म स्वीकारला नाही बाबासाहेबानं? मग बाबासाहेबापेक्षा विद्वान आहेत का तुम्ही? शाळेमध्ये बसू द्यायला नाही बाबासाहेबांना. शाळेमध्ये बसू आणि जे बाबा, हे भाई इकडे ऐका, जे बाबासाहेबाच्या घराण्यासंग बाबासाहेबांना बैमानी करेल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या मागे लागू नका. दुसऱ्याच्या मागे लागू नका. भगवान बाबासाहेबाला शाळेमध्ये बसू दिलं नाही, पाणी पिऊ दिलं नाही, मंदिरामध्ये जाऊ दिलं नाही, काही करू दिलं नाही. खेड्याचे ते अर्ध्या जास्त वाटायले. गलते ना कुठलचे? अहमदनगर. एवढ्या दूरून येता बुधाचे ही बाय त्या इंगोलेची पत्नी, भारतीय बौद्ध महासभेचे ते कार्यकर्ते आहेत ना इंगोले साहेब. हा ते मला आता बोलले राग येते. तुमच्या घरचे इथे येतात म्हणजे मध्ये आल्यावर एवढं पुढे येऊन बसते माणूस. भारतीय बौद्ध महासभेचे कोण आहेत ते आम्हाला पद सांगा तुमचं. इंगोले साहेब कधी एखाद्या वेळेस हॉल मध्ये गेलत्या का? त्या गेलत्या हॉल मध्ये. मग इथं काय आल्या? भलं केलं नाही माय चुकायला. फक्त बाबासाहेबांना भलं चुकायला केलं. राग येऊ देऊ नका तुम्हाला. चुकायले तुमचं. चुकायले तुमचं. मड गेल्याच्या नंतर आपल्या इथं जायचं, उचलून न्यायचं आम्हाला. स्मशानभूमीमध्ये आम्हाला सांगून जर टाकायचं. तुम्हाला इकडे यायचंय मग तर तिकडे सरळ सरळ तुम्ही ते धर्म स्वीकारा. कशामुळे येता घरामध्ये इथं? बाबासाहेबाचे फोटो ठेवू नका. कशामुळे येता इथं? त्यांना विचारा प्रामाणिकपणानं सांगा, हृदयातून सांगा, खोटं बोलू नका. काय दुखत होतं? काय त्रास होता? मग ते कशाने कमी झाल्या? दवाखाने गेल्यानं मी राहिलं नाही. मग काय केल्यानं काय झालं? असंच पुन्हा तरी सांगितलं, विश्वास ठेवल्यानं होतंय म्हणून आलं. मग काय केलं इथं आल्याच्या नंतर? विश्वास तर ते ऐकलं ना, झालं बरं. तुम्ही बुद्धिवारात या. असंच होतं तुमचं दुखणं सगळं नीट होऊन जाते. बंदीच्या चरणामध्ये आले ना तुमचं आता देखील तरी दुखणं सोडा, जाणार. घरावरचे पत्र गेले नाही तो आपले. अहो बायाला फरफर ओढू ओढून येऊ बाबासाहेब जन्माच्या आधी बलात्कार करू सोडलेले. तो आता आपले FIR दाखल होत नाहीत. तेव्हा येशू आले नाहीत ना आलामी आले नाहीत ना कोणता हिंदू धर्माचा देव आला नाही. बाबासाहेबाला घटना लिहावं लागली तेव्हा आपलं हे भलं झालेलं आहे. आम्हाला काय घेणदेण नाही तर तुमच्या पुढे येऊन डोसकं खराब करून घ्यायला लाज वाटते जाते. इंगोले साहेब भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करतंय. चप्पल मारून घ्या तोंडावर जराशी. तुम्ही दुसऱ्या नाही दुसऱ्या धर्माचं इथं सांगायचं. जात न बदलता तुम्ही एवढं केलं की बाकीचं काय बैमानी करायला की तुम्ही तुम्ही सांगा हो म्हणते एक आदेश द्या फक्त. सांगा तुम्ही फक्त 2च मिनिटं द्या फक्त तुम्ही. प्रदीप बरं मग आता कसं करायचं? मग पोलीस गाडी बोलवायची कसं करायची? सांगा रीतसर मग कंप्लेंट करून टाकतो आम्ही. रीतसर बनतेची नाही रीतसर होऊ द्या ना. रीतसर करू त्यांना कायद्यानुसार त्यांना सांगू. तुम्हाला जर नमता येत नसेल बाबासाहेबांसोबत जर तुम्ही आमचे बौद्ध असून बैमानी करत असताल तर आम्ही दुसऱ्यासोबत काय भांडा? पहिलं घरात भांडतो आम्ही. बाबासाहेबाचं नाव घ्यायची लायकी नाही तुमची. आता तुम्ही बोलू नका. तुम्ही समाज फोडला आमचा. भगवान बुद्धाचे आमचा समाज फोडायले तुम्ही. बुद्धाचा आणि बाबासाहेबाची मेहनत फोडायले तुम्ही लोक. तुम्हाला तर नाव घ्यायची सुद्धा लाज वाटली पाहिजे आजच्या दिवशी. माहितीये का? अधिकार नाही तुम्हाला. आम्हाला शिकवू नका बरं का तुम्ही आता काही गोष्टी. कसं करायचं मग सांगा. टाकू द्या ना तिला. काय थांबू द्या ना. काय व्हायला? टाकू द्या.
कसं करायचं मग होऊ द्यायचं का रिसर आम्ही प्रेमानं सांगायलो ऐकायचं नाही प्रार्थना बंद झाल्या पाहिजे आमचं म्हणणं नाही टिंकू भाऊ तुला सांगायलो बघ प्रेमानं नसतं रिसर चल दे मग काय व्हायचं होईल पुढचं पुढे आम्ही बोलून देतो आता पियायला 2 मिनिटात पोलिसाला रिसर आम्ही अर्ज देऊन टाकतो ते मग. कागदपत्र सगळे जर यशस्वी असतील तर आम्ही तुम्हाला कोणच काय म्हणणार नाही पण तुम्ही बौद्धाचे आहेत ना बौद्ध म्हणून घेऊ नका तुम्ही तुमचे डॉक्युमेंट बदलून घ्या आम्हाला काय घेणं ते नाही नाही तसं नाही या सिद्धार्थ नगर मध्ये आंबेडकर नगर मध्ये 85 या एवढ्या टप्प्यामध्ये कुठंच येशूची प्रार्थना झाली नाही पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे. काय म्हणता तुम्ही आता येशूला तिथे पादरीचं आहे ना तिथे जाऊन का करीत नाही तुम्ही काय हो, एवढं मोठं आहे ना, काय चर्च आहे, म्हणायचं सगळं नाव? काय आहे. आमच्या बौद्ध समाजातल्या माणसाला तुम्ही लोकांनी बिघडवायचं नाही कोणी येईल ना ते बाहेरचं मग आम्ही त्याला जे बघा. लोक प्रॉब्लेम मध्ये असतात ना ते माझ्या घरी आम्हाला येतात. प्रॉब्लेम नाही ठीक आहे. पोलीस स्टेशन नाही, नाही, ते आहे येतात. त्याला प्रॉब्लेम दवाखाने ते आहेत येतात. सगळं आहे तुम्ही मला पण ऐकून घ्या ना हा. ते येतात ते चांगले होतात बस एवढंच आहे दुसरं काय सांगा ना यांना कोणाला तुम्ही विचारा मी माझे इथंच भाऊ तुझा पाय बी तसाच नीट झाला असता ना छोटा प्रश्न विचारू ऍक्सिडेंट पडल्या पाय तुटल्या ना तेव्हा तू बंदर मारून ते नीट झाला असता पाय लेकरं पैदा करायची का मिशनरी वगैरे आहे का बरं का, ऐकून घ्या. नवस केलं लेकरू व्हायला दवाखान्याची गरज नाही समजा तुम्ही असं ज्ञान दिलं तर सगळे नीट होऊन जातात तुम्हाला जेवढा राग येतोय ना आम्हाला 10 पटीनं जास्त राग येतोय बरं का हे बी लक्षात ठेवा आमचा तुमचा तर राग जरासा होईल आमच्यावर पण आमचा जर राग जर कोसळला ना तुम्ही तर बुद्धाच्याच मागायला आहेत सगळे